नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कौटिल्य IAS अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, तुम्ही भारतीय राजकीय भूगोल हा आपण पहिला जो टॉपिक घेतलेला होता तुम्ही ते प्रॉपर लेक्चर बघितलेले असेल अशी अपेक्षा करतो आणि ते लेक्चर झालं आणि नंतर जे मी तुम्हाला क्वेश्चन सराव प्रश्नपत्रिका प्रश्न सोडवून दिले होते, 5 क्वेश्चन सोडवून दिले होते, ते तुम्ही सोडवलेले असेल अशी अपेक्षा करतो। अजून आपला कौटिल्य IAS अकॅडमीचं एक सराव प्रश्नपत्रिकांचं पुस्तक आहे, उत्तर प्रॉपर दिलेले आहे, ते पुस्तकही तुम्ही घेऊ शकतात आणि जे मुलं बॅचला होतील किंवा जे मुलं बॅचला असतील त्यांच्यासाठी सुद्धा आपण प्रॉपर 23 पुस्तकांचं सेट तयार केलेलं आहे। मित्रांनो, आज भेटण्याचं कारण म्हणजे आपण नवीन पॅटर्ननुसार 2025 नुसार परीक्षा चेंज झालेली आहे, तुम्हाला माहिती आहे। आणि आज आपण भारताचा संपूर्ण भूगोल आहे हा डिटेलमध्ये बघणार आहोत। डिटेलमध्ये बघता आता आपलं जे दुसरा जो पार्ट आहे हा पार्ट कोणता चालू होणार आहे, भारताचे 5 प्राकृतिक विभाग। तुम्हाला माहिती आहे भारताचे 5 प्राकृतिक विभाग। आता आपण ट्रिलियम आणि मेनच्या दृष्टिकोनातून बघू। बघा, साधे सिंपल प्रश्न विचारता, भारताचे किती प्राकृतिक विभाग आहे? 5 आहे। महाराष्ट्राचे किती प्राकृतिक विभाग आहे? 3 आहे। असे प्रश्न विचारतात। महाराष्ट्राचे किती प्रशासकीय विभाग आहे? 6 आहे। महाराष्ट्राचे किती प्रादेशिक विभाग आहे? 5 आहे। अशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात। आता भारताचे 5 प्राकृतिक विभाग बघताना पहिला जो आहे हा कोणता आहे? द्वीपकल्पीय पठार आहे, द्वीपकल्पीय पठार। आणि मित्रांनो, द्वीपकल्प म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलेलं होतं। द्वीपकल्प म्हणजे तिन्ही बाजूने पाणी, या ठिकाणी अरबी समुद्र आहे, या ठिकाणी बंगालचा उपसागर आहे आणि या ठिकाणी हिंदी महासागर आहे। म्हणजे तिन्ही ठिकाणी पाणी आणि एका बाजूने भूभाग, याला काय म्हणतात? द्वीपकल्पीय पठार। आणि आपण पहिला पाठ द्वीपकल्पीय पठार हा बघणार आहोत। पुढे दुसरा पाठ आहे उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश। हा उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश म्हणजे हिमालयीन पर्वतीय प्रदेश, इथला भाग आपण 2 नंबर बघणार आहोत। नंतर उत्तर भारतीय गाळाचा मैदानी प्रदेश। गाळाचा मैदानी प्रदेश बघताना आपण बरीचशी माहिती यामध्ये घेऊ आणि बाकी उरलेली माहिती नदी प्रणालीमध्ये घेऊ, कारण दोघांमध्ये समांतर आहे। इथे गंगा नदीचे खोरे आहे, यमुना नदीचे खोरे आहे, ब्रह्मपुत्रा नदीचे खोरे आहे, सिंधू नदीचे खोरे आहे। हा जो गाळाचा मैदानी प्रदेश आहे हा आपण पूर्णचा पूर्ण घेणार आहे। आणि त्यानंतर किनारपट्टीय प्रदेश, हा आपला किनारपट्टीय प्रदेश, हे किनारपट्टीय प्रदेश घेणार आहे आपण डिटेलमध्ये। आणि त्यानंतर भारतीय बेटे हे लक्षद्वीप बेटे आहे, इथे अंदमान निकोबार बेटे आहे आणि बाकी तटावरचे जे बेटे असतील ते आपण डिटेलमध्ये बघू। माझी ओळख करून देतो, मी राकेश घुगे, माझं सेट झालेला आहे, नेट PhD क्वालिफाय आहे आणि आतापर्यंत मागच्या 5 राज्यसेवा मेन्स दिलेल्या आहे। अजून UPSCचा अभ्यास केलेला आहे। तुम्हाला शिकवण्याहून समजतच असेल, तुम्ही आतापर्यंत माझे पहिले ॲपमध्ये असो किंवा यूट्यूबवर असो लेक्चर बघितलेले असेल। ॲपमध्ये पहिल्यापासून जे सुरुवात सांगितले होते मी, पहिल्यांदा सिलेबस सांगितला आहे, सिलेबस नंतर मी तुम्हाला कोणकोणते पुस्तक वाचायची हे तुम्हाला लिहून दिलं होतं। त्यानंतर ते झाल्यानंतर NCERT महाराष्ट्र बोर्ड कसे वाचावे ते सांगितलेलं होतं। नंतर मॅपचा कसा वापर करावा हे सांगितलं। नंतर उत्तर कसे लिहावे आणि जिओग्राफीचे उत्तर कसे लिहावे, असे 6 लेक्चर जे आहे डिटेलमध्ये बघून घ्यायचे आहे सुरुवातीला। आणि त्यानंतर भारतीय राजकीय भूगोल बघायचं आणि त्याचे प्रश्न उत्तर बघायचं आणि नंतर हे आपलं लेक्चर बघायचं आहे भारताचे 5 प्राकृतिक विभाग। तुम्हाला सर्वच्या सर्व गोष्टी टप्प्याटप्प्याने शिकवत जाणार आहे, सर्व डिटेलमध्ये तुमचं होणार आहे, काळजी करण्याची गरज नाही। सर आमचा हा पाठ राहील का, तो राहील का, अशी गरज नाही, सर्व एकदम डिटेलमध्ये घेणार आहे। मित्रांनो, आता भारताचे 5 प्राकृतिक विभाग सांगताना तुम्हाला प्रश्न पडला असेल, सर आम्हाला भारताचे 5 प्राकृतिक विभाग दाखवा। आता इथे लक्ष द्या माझ्याकडे, हा बघा आपला द्वीपकल्पीय पठार, बघा 1 नंबरचा भाग आहे, इथे दिसतोय का तुम्हाला द्वीपकल्पीय पठार, ह्या इथून हे बघा हा द्वीपकल्पीय पठार आहे। द्वीपकल्पीय पठार पहिला भाग आपण हा बघणार आहोत। दुसरा उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश, हा जो भाग आहे वरचा, हा सर्वचा सर्व हा उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेशामध्ये येतो, म्हणजे हिमालयीन पर्वतीय प्रदेशामध्ये हा भाग 2 नंबरचा भाग येतो। 3 नंबरचा जो भाग आहे हा गाळाचा मैदानी प्रदेश आहे, गाळाचा मैदानी प्रदेश। आणि 4 नंबरचा भाग हा भारतीय बेटे आहे, किनारपट्टीय प्रदेश आहे। आणि 5 नंबरचा भाग हा भारतीय बेटे आहे। असे 5 प्राकृतिक विभाग आहे मित्रांनो, हे डिटेलमध्ये। आता तुम्ही म्हणाल की सर तुम्ही कुठल्या पुस्तकांचा वापर केलाय, इथे सांगून देतो मी तुम्हाला। पहिल्याच लेक्चरला 2 नंबरच्या लेक्चरला मी तुम्हाला कोणकोणते पुस्तक वापरावी हे सुद्धा सांगितलेलं होतं आणि परत इथे उल्लेख करतो। बघा इथे मी प्रॉपर NCERT वापरलेले, NCERT हे वापरलेले आहे। नंतर महाराष्ट्र बोर्डचा वापर केलेला आहे,
सौदी सरांचं जे ऑब्जेक्टिव्ह डिस्क्रिप्टिव्हचं जे पुस्तक आहे त्याचा वापर केलेला आहे, ऑब्जेक्टिव्हच्या पुस्तकाचा वापर केलेला आहे, माजिद हुसेन सरांच्या पुस्तकांचा वापर केलेला आहे, परत सविंदर सिंग यांच्या पुस्तकाचा वापर केलेला आहे. इथे प्राकृतिक शिकवण्यासाठी अजून ते शिकवण्यासाठी मी GC लिओनचा वापर केलेला आहे. हवामानाचे चॅप्टर तेथून बऱ्यापैकी घेतलेले आहे आणि हे सर्व तर आहेत. आणि आपल्या प्रॉपर कौटिल्य IASचे जे छोटे छोटे पुस्तकं आहे, ज्या वर्गात देण्याच्या नोट्स आहे आणि कौटिल्य IASचे जे पुस्तकं आहे त्यांचा सुद्धा वापर केलेला आहे. म्हणजे तुम्हाला एका ठिकाणी डिटेलमध्ये माहिती कशा पद्धतीने भेटेल याची मी सर्वचे सर्व काळजी घेतलेली आहे. आता हा जो नकाशा आहे हा जुन्या 10वीच्या पुस्तकांमध्ये होता, हा तिथून घेतला. कारण का? तिथे ऑथेंटिक नकाशा होता त्यामुळे घेतलेला आहे. मित्रांनो बघा, तुम्हाला भारताचे 5 प्राकृतिक विभाग दिसत असेल तर पुढे माहिती बघू. बघा, उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश, उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेशाने किती भाग व्यापलेला आहे? बघा, 15% भाग व्यापलेला आहे. यामध्ये 3 भाग पडतात, पूर्व, मध्य आणि पश्चिम. म्हणजे इथे मी तुम्हाला काढून दाखवतो, उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश यामध्ये किती विभाग आहे? 3 भाग पडतात. इथे बघा, हा जो भाग आहे हा पूर्व भाग आहे, हा जो भाग आहे मध्य भाग आहे, हा जो भाग आहे पश्चिम भाग आहे. असा 3 भाग पडतात. याने 15% भाग व्यापलेला आहे. परत तिथे टेकड्या पडतात. या काश्मीर हिमालयामध्ये शिंपी झाला का, त्यानंतर इथे पंजाब आणि काश्मीर हिमालय आहे, इथे कुमाऊ हिमालय आहे, इथे नेपाळ हिमालय आहे आणि ते पूर्व हिमालय आहे. हा जो मध्य हिमालय आहे याला काय म्हणतात? दार्जिलिंग हिमालय सुद्धा म्हणतात. भारतातली गोष्ट करता आपण जसं पुढे जाऊ तसं आपण डिटेलमध्ये बघणार आहे. पुढचा, उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाने जवळजवळ 32% भाग व्यापलेला आहे. मैदानी प्रदेशाचा पश्चिम, मध्य आणि पूर्व इकडचा जो आहे म्हणजे पंजाब आणि राजस्थानचा हा भाग आहे, हा पश्चिम भाग येतो. मध्य भाग हा गंगा आणि यमुनेच्या खोऱ्यांमधला मध्य भाग येतो आणि पूर्व भाग त्रिभुज प्रदेश आहे, गंगा आणि ब्रह्मपुत्राचा नदी खोऱ्यांमधला आणि त्याच्या उपनद्या असो यांचा हा मधला भाग येतो. ह्या भागाने जवळजवळ किती टक्के भाग व्यापलेला आहे? 32% भाग व्यापलेला आहे. एक माहिती बघत जाणार आहे. फक्त माझ्याकडे प्रॉपर लक्ष द्यायचं आहे. तुमचं 100% लक्षात राहणार आहे. भारतीय पठार बघा, भारतीय पठारामध्ये मध्य पठार आणि दक्षिण पठार हे आपण दोघेही भाग बघणार आहे. ज्यावेळेस आपण पठारीय प्रदेशाचं वर्णन करणार आहोत, द्वीपकल्पीय पठाराचं तुम्हाला एक मॅप पहिल्यांदा शिकवण्याची पद्धत अशी आहे. पहिल्यांदा तुम्हाला समजतंय का ते बघितलं जाईल, नंतर ते झाल्यानंतर तुम्हाला प्रॉपर मॅप दाखवले जातील, नंतर त्यावरची माहिती सांगितली जाईल, नंतर क्वेश्चन प्रिलियमला आणि मुख्यला कशा पद्धतीने विचारले जातील ते सांगितले जाईल. आणि हे सर्वचे सर्व टॉपिक झाल्यानंतर, हा पूर्ण भाग झाल्यानंतर, 5 प्राकृतिक विभाग झाल्यानंतर तुमची 10 प्रश्नांची तयारी करून घेतली जाईल ह्या टॉपिकवर. कारण प्रत्येक टॉपिकवर 1-2 प्रश्न घेतलेले आहे. 10 क्वेश्चनची तयारी झाल्यानंतर तुम्हाला बाकी ठिकाणी सराव प्रश्न सुद्धा दिले जातील. म्हणजे तुम्ही डिटेलमध्ये तुमची तयारी होईल. मित्रांनो चला लक्ष देऊ आपण. भारतीय पठार म्हणजे द्वीपकल्पीय पठार आपण नकाशा दाखवतो मी तुम्हाला पुढे. मध्य आणि दक्षिण भाग पडतात. घाट आणि किनारी मैदानी प्रदेशामध्ये पूर्व आणि पश्चिम किनारा असे भाग पडतात. पश्चिम घाट म्हणजे पूर्व घाट या ठिकाणी येतो आणि पश्चिम घाट या ठिकाणी येतो. पूर्व घाट तुटक रांगांनी बनलेला आहे आणि किनारपट्टीय प्रदेशामध्ये पश्चिम किनारा असो आणि पूर्व किनारा असो हा एक आहे आणि भारतीय बेटे हा 5वा भाग आहे. यांनी मिळून, या तिघांनी मिळून एकूण किती टक्के भाग व्यापलेला आहे? 53% भाग व्यापलेला आहे. लक्षात ठेवायचा आहे. आपला जो भारताचा नकाशा तुम्ही बघा कसा दिसतोय, बरोबर उभा माणसासारखा दिसतो आहे भारताचा नकाशा. पहिले भारतीय उपखंड म्हणून जे गणलं जात होतं, या ठिकाणी काय होतं? इथे पाकिस्तान होतं, या ठिकाणी बांगलादेश होतो. हा जो पूर्ण भाग हा भारतीय उपखंड म्हणून गणला जात होता. आता बघा, हा आपला भारताचे 5 प्राकृतिक विभाग तुमच्या 100% लक्षात आले असेल. आणि किती टक्के भाग कोण व्यापलेला आहे? 15% सांगितलं. 32% मैदानी प्रदेशाने, भारतीय पठार, घाट, किनारपट्टीय मैदानी आणि भारतीय बेटे यांनी एकूण किती भाग व्यापलेला आहे? 53% भाग व्यापलेला आहे. आता पुढे आता नकाशा वाचन कसं करायचं? नकाशांमध्ये बघा अजून शिकवायला सुरुवात केलेली नाही. पहिल्यांदा फक्त तुम्हाला भारताची ओळख हे दाखवत आहे आणि भारतातले भाग हे दाखवत आहे. एक माझ्याकडे प्रॉपर लक्ष द्यायचं आहे. चला इथून खालून सुरुवात करतोय. बघा नकाशा वाचताना ज्यावेळेस तुम्ही प्राकृतिक भागाचा नकाशा वाचाल
त्यावेळेस तुम्ही खालतून सुरुवात करायची. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही एकच वेळेला पर्वत वाचायला घेतले, पर्वत सर्व पर्वत वाचून टाकायचे, सर्व घाट वाचून काढायचे. सर्व नदी प्रणाली वाचायला घेतली, सर्व प्रॉपर नदी प्रणाली वाचून काढायची. म्हणजे त्यावेळेस तुमचे नकाशे प्रॉपर लक्षात राहतील. आणि तुमचा जॉग्राफी ऑप्शनल असो किंवा जॉग्राफी GS1 मधला पेपर असो, तुमचे डिटेलमध्ये अभ्यास होईल. तुमचा एकही मार्क जाणार नाही, कारण नकाशांचे अहमियत किती आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. या ठिकाणी आपण बघा इथे अन्नामलाई आहे, इथे कार्डमम टेकड्या आहे. सर्वात खालती कोणत्या टेकड्या आहे? कार्डमम टेकड्या आहे. या टेकड्यांना इलायची डोंगररांगा सुद्धा म्हणतात. तुम्हाला पुढे जे नकाशे दाखवेल, अजून डिटेलमध्ये नकाशे दाखवणार आहे, त्यामध्ये डिटेलमध्ये समजेल. नंतर इथे अन्नामलाई आहे, अन्नामलाई पर्वत आहे. अन्नामलाई पर्वतरांग म्हणजे पश्चिम घाटाचाच एक भाग आहे हा. आणि अन्नामलाई पर्वतरांगामध्ये अनाईमुडी हे सर्वात उंच शिखर आहे. अनाईमुडीची उंची किती आहे? 2695 मीटर. ही वर आले आपण मित्रांनो, वर आली. इथे बघा निलगिरी पर्वत दिसला, इथे निलगिरी पर्वत दिसलेला आहे. आणि निलगिरी पर्वतातलं सर्वात उंच शिखर कुठलं आहे? डोडा बेट्टाची उंची 2637 मीटर इतकी आहे. वर आपण जसे वर जाऊ तिथे बघा या ठिकाणी हा भाग जो आहे हा कुठला आहे? हा पश्चिम घाट आहे. इथे पालघाटची खिंड आहे. इथे या पालघाटच्या खिंडीमुळे हा दक्षिण सह्याद्री वेगळा झालेला आहे. इथे बघा गीर पर्वत आहे. गीर पर्वत, तुम्हाला गीरचे अभयारण्य माहिती असेल, सिंहासाठी प्रसिद्ध आहे हे. इथे गीर पर्वत आहे. इथे बघा या ठिकाणी अरवली पर्वत आहे. अरवली पर्वत या ठिकाणी बघा इथे आपला हिमालयीन पर्वतरांगा आहे. या ठिकाणी शिवालिक पर्वत आहे. इथे शिवालिक आहे. वर पीर पंजर आहे. नंतर झास्कर आहे. नंतर लडाख आहे. लडाख आहे. आणि या ठिकाणी काय आहे? काराकोरम आहे. लक्षात ठेवायचं आहे. असे भाग आहे इथे. आणि ही आपली हिमालय पर्वताच्या 3 रांगा आहे. म्हणजे ह्या शिवालिक टेकड्या मध्य हिमालय आणि बृहद हिमालय अशा पद्धतीने येतात. या ठिकाणी आले आपण. या ठिकाणी गारो, खासी, जयंती अशा टेकड्या आहे. राज्यसेवेला प्रिलियमसाठी क्रम लावा असा विचारलेला होता. तुम्ही बघू शकतात मागच्या वर्षाच्या पेपर प्रिलियमला प्रश्न विचारला होता. पुढे बघा आपण फक्त पर्वत बघत आहोत. अजून इथे बघा इथे छोटा नागपूरचे पठार आहे. हे सर्व हे खनिज संपत्तीसाठी प्रसिद्ध आहे. मी तुम्हाला डिटेलमध्ये पण शिकवणार आहे. या ठिकाणी बघा विंध्य पर्वत आहे. विंध्य पर्वत, इथे सातपुडा पर्वत आहे. इथे महादेव डोंगर रांगा आहे. येत आहे का लक्षामध्ये? वर आले या ठिकाणी आले. इथे बघा तुम्हाला इथे हे पूर्व घाट तुटक दिसत असेल. इथे मालवा आहे. मालवाचे पठार आहे मित्रांनो. आणि हा जो भाग आहे इथे पर्वत नदी असा भाग आहे. म्हणजे हे ट्रिक्स तशी लावलेले आहे. कुठली ट्रिक्स आहे? हे वि ना सा ता सा गो ह भी म कृष्णा. विना साता सागो ह भीम कृष्णा. यामध्ये प्रिलियमला 100% क्वेश्चन विचारतात आणि मेन्सला पण प्रश्न विचारतील. मेन्सला कशा पद्धतीने प्रश्न विचारतील तेव्हा मी सांगेलच. आता आपण फक्त काय करतोय? नकाशांची ओळख करून घेतो इथे. पुढे विना साता सागो ह भीम कृष्णा. या ठिकाणी विंध्य पर्वत आहे. विंध्य पर्वताच्या खाली कुठला आहे? सातपुडा पर्वत आहे. विंध्य पर्वत आणि सातपुडा पर्वत यांच्यामध्ये नर्मदा नदी आहे. आणि सातपुडा पर्वत आणि सातमाळा अजिंठा डोंगर रांगा येतात. यांच्यामध्ये कुठली नदी आहे? तापी नदी आहे. मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे. हरिश्चंद्र बालाघाट आणि सातमाळा अजिंठा डोंगर रांगा यांच्यामधून ही कुठली नदी वाहते? गोदावरी नदी वाहते. ही बघा गोदावरी नदी वाहते. आणि हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव डोंगर रांगा यांच्यामधून कुठली नदी वाहते? भीमा नदी वाहते. आणि भीमा नदी आणि कृष्णा नदी यांच्या दरम्यान कुठल्या डोंगर रांगा आहे? शंभू महादेव डोंगर रांगा आहे. प्रश्नाची पद्धत मी सांगतोय तशा पद्धतीने प्रश्न विचारतात. म्हणजे प्रश्न विचारताना उत्तरेकडून दक्षिणेकडे पर्वतांचा क्रम लावा. दक्षिणेकडून उत्तरेकडे पर्वतांचा क्रम लावा. उत्तरेकडून दक्षिणेकडे नद्यांचा क्रम लावा. दक्षिणेकडून उत्तरेकडे नद्यांचा क्रम लावा. अशा पद्धतीने. आणि प्लस नर्मदा नदी, तापी नदी यांच्यामध्ये कुठल्या डोंगर रांगा आहेत? तापी आणि गोदावरी नदी यांच्यामध्ये कोणत्या डोंगर रांगा आहे? गोदावरी, भीमा नदी यांच्यामध्ये कोणत्या डोंगर रांगा आहे? आणि ह्याचा सुद्धा तुम्हाला क्रम विचारले जातील. आणि आत्ता मागच्या 10 वर्षामध्ये आयोगाने वेगवेगळ्या परीक्षांमध्ये 15 ते 18 वेळा हा प्रश्न विचारलेला आहे. हे पूर्णचा पूर्ण भाग या ठिकाणी येतो मित्रांनो. नकाशाची ओळख करून देत आहे फक्त. समजतंय का प्रत्येकाला?
सर्वांना समजतंय ना, प्रत्येकाला समजलं पाहिजे. नाही समजल्यावर विचारायचं आहे, SMS करायचा आहे, कॉल करायचा आहे. सर्वचे सर्व मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेल. कॉल तिथे नंबर दिलेला आहे कौटिल्य IAS अकॅडमीचा. आपले सचिन बोर्डे सर आहे कौटिल्य IASचे संचालक, ते बाई ते कॉल उचलतील किंवा कोणीतरी असेल ते कॉल उचलतील. सांगायचं मला सरांशी बोलायचं आहे, ते बोलणं करून देतील. किंवा सरांनाही विचारलं तरीही सर तुम्हाला डिटेलमध्ये प्रॉपर उत्तरं देतील. चला मित्रांनो, आता तुम्हाला मी फक्त पर्वतांचे ओळख करून दिली आणि आता आपण काय बघणार आहोत, नद्यांची ओळख किती बघणार आहोत. आता या ठिकाणी आपण दुसरा पेन वापरू. बघा इथे बघा, सर्वात खालती बघा कुठली नदी दिसते तुम्हाला, इथे कावेरी नदी आहे. या ठिकाणी बघा इथे तुंगभद्रा नदी आहे. तुंगभद्रा नदी आली आणि इथे कृष्णा नदी आली, हे कृष्णाला येऊन मिळाली. या ठिकाणून भीमा नदी येऊन मिळाली, हे बघा भीमा नदी आहे. इथे बघा इथे ही मांजरा नदी, बरं ही मांजरा नदी आहे, ही गोदावरी नदी आहे, ही वैनगंगा नदी आहे, ही वर्धा नदी आहे, इथे पैनगंगा नदी आहे. या पूर्ण गोदावरीच्या उपनद्या आहे. इथे गोदावरी नदी आहे. ही कृष्णा, इथे बघा ही कृष्णा नदी होती, वरती गोदावरी नदी आहे. बरोबर त्याच्यावरती कुठली नदी आहे, महानदी आहे. ह्या इथे बघा महानदी, छत्तीसगड म्हणून अशी जाते, ओडिशामध्ये जाते. महानदी इथे आहे. महानदी आणि गोदावरी नदी यांच्या दरम्यान उत्तर सरकारी किनारपट्टीय भाग हा येतो. ते झाल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बघा ही तापी नदी आहे. तापी नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत आहे. नर्मदा नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत आहे. माही नदी अशी वाहत आहे पूर्वेकडून पश्चिमेकडे. आणि ह्या तिन्ही नद्या कुठे येऊन मिळत आहे, इथे खंभातच्या आखात आहे, इथे कच्छच्या आखात आहे आणि इथे खंभातच्या आखात आहे. खंभाच्या आखातात येऊन मिळतं आहे. लक्षात ठेवताना क आणि ख असं लक्षात ठेवायचं, म्हणजे तुमच्या प्रॉपर लक्षात राहील. मित्रांनो इथे लक्ष द्यायचं माझ्याकडे. या ठिकाणी यमुना नदी आहे, इथे गंगा नदी आहे. गंगा आणि यमुनेचा संगम इथे झालेला आहे. यमुनेची उपनदी चंबळ नदी दाखवलेली आहे. इथे सिंधा, इथे बेटवा, या ठिकाणी केन नदी दाखवलेली आहे. इथे बघा गंगेची उपनदी सोन नदी दाखवलेली आहे. शोण नदी आहे. इथे गंडक गंगेची उपनदी दाखवलेली आहे. घागरा गंगेची उपनदी दाखवलेली आहे. कोसी गंगेची उपनदी आहे. गंगा शिवात वाद गेली आणि कुठे आली, बंगालच्या उपसागरामध्ये जाऊन मिळालेली आहे. गंगा आणि ब्रह्मपुत्रा इथे या ठिकाणी संगम होतो बांगलादेशामध्ये. या ठिकाणी बघा मित्रांनो इथे ब्रह्मपुत्रा नदी आहे. तुम्हाला ब्रह्मपुत्रा नदी दिसत असेल. आणि इथून बघा इथे सिंधू नदी अशी वाद चाललेली आहे. सिंधू नदी आहे. आपण नकाशा बघताना मी तुम्हाला प्रॉपर पहिल्यांदा पर्वतांचा नकाशा दाखवला आणि नंतर नद्यांचा नकाशा दाखवला. तुम्ही पण अशाच पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे, म्हणजे तुमचं 100% लक्षात राहील. इथे बघा भारताचे महामरुस्थर आहे, म्हणजे भारतीय वाळवंट, थरचे वाळवंट या ठिकाणी राजस्थानमध्ये दाखवलं. छोटा नागपूरचे पठार तर मी तर दाखवलेलंच होतं. इथे मालवाचे पठार आहे, मालवा आहे, बागेलखंडाचे पठार आहे, बुंदेलखंडाचे पठार आहे, नंतर छोटा नागपूरचे पठार आहे. या ठिकाणी राजमहल डोंगररांग आहे आणि इथे मेघालयचे पठार आहे. अशा पद्धतीने हा पठारीय प्रदेश मी तुम्हाला दाखवलेला आहे. नकाशाचं वाचन अशा पद्धतीने कधी केलं तर तुमचं 100% लक्षात राहील. चला जायचं का पुढे, चला पुढे जाऊ. समजलं असेल प्रत्येकाला अशी अपेक्षा करतो. बघा आपण ईशान्य भारताचा नकाशा बघताना तुम्हाला काही ठिकाणी तिथले दिसले नाही किंवा तिथे डिटेलमध्ये दिलेलं नव्हतं, त्यामुळे मी ह्या नकाशा इथे प्रॉपर टाकलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला गारो टेकड्या दिसत आहे का, गारो, या ठिकाणी खासी टेकड्या, इथे जयंती टेकड्या. इथे बघा गारो आहे, गारो. फक्त लोकेशन लक्षात ठेवायचे आहे. इथे कुठे काय काय दिलेले आहे. आपल्याला पुढे ज्यावेळेस डिस्क्रिप्टिव्ह टाईपमध्ये प्रश्न विचारला गेला की या टेकड्यांचे किंवा ईशान्य भारतीय पठाराचे किंवा मेघालय पठाराचे वैशिष्ट्ये सांगा असा प्रश्न कधी, किंवा ईशान्य भारतीय पठाराबद्दल तुम्ही 250 शब्दांमध्ये वर्णन करा असा प्रश्न कधी विचारला गेला, तुम्हाला यापैकी काही टेकड्या माहिती पाहिजे, तिथल्या आदिवासी जमाती माहिती पाहिजे, तिथलं खानपान तुम्हाला माहिती पाहिजे, तिथलं राहणीमान तुम्हाला माहिती पाहिजे, तिथला विकास किती झालेला आहे, तिथे गव्हर्नमेंट कोणकोणत्या पॉलिसी चालवतात, म्हणजे सर्वच सर्व तुम्हाला डिटेलमध्ये तिथे माहिती पाहिजे. बरोबर. त्यासाठी इंडिया इयरबुकचा वापर करता आला तर करा. महाराष्ट्रासंबंधी पण तुम्हाला तिथे माहिती भेटेल, वेगवेगळ्या योजनांसंबंधी, आणि या ठिकाणी सुद्धा इकडच्या भागात सुद्धा तुम्हाला माहिती भेटेल. इंडिया इयरबुक म्हणून ते वापरायचं नसेल तर कौटिल्य IASचं मासिक आहे आपलं. त्या मासिकमध्ये प्रत्येक महिन्याला ते मासिक येतं, तेव्हा ते तुम्ही त्यातले भूगोल आणि पर्यावरणा रिलेटेड जे काही इश्यू आहे ते बघायचे आहे. प्लस
अजून द हिंदू वाचताना इकडच्या भागातलं एक तरी न्यूज असते ते वाचून घ्यायची आहे. अभ्यासाची म्हणतोय मी, बिनकामची वाचायची नाही. समजतंय का? चला पुढे जाऊ. इथे गारो काशी जयंतिया या ठिकाणी मिकीर टेकड्या दिसल्या का तुम्हाला? मिकीर इथे बरेल टेकड्या आहे मित्रांनो. या ठिकाणी त्रिपुरा आहे. त्रिपुरात बघा त्रिपुरी टेकड्या आहे. इथे कुठला आहे? इथे मिझोराम आहे. इथे कुठला आहे? मिझो टेकड्या आहे. या मिझो टेकड्याला कुठल्या टेकड्या म्हणतात? लुशाई म्हणतात. इथे मणिपूर आहे. मणिपूरमध्ये मणिपूर टेकड्या. इथे नागालँड आहे. नागालँडमध्ये नागा टेकड्या आहे. आणि इथे अरुणाचल प्रदेश आहे. अरुणाचल प्रदेशामध्ये पतकोई टेकड्या आहे. बघा इथे पतकोई. क्रम लावा. प्रिलियमला प्रश्न कधी विचारला तर क्रम लावा तुमच्या लक्षात यायला पाहिजे. मिझो, मणिपूर, नागा आणि पतकोई. इथे त्रिपुरे. इथे गारो काशी जयंतिया, मिकीर बरेल. आणि इथे लक्षात ठेवताना डा मी मी असं लक्षात ठेवा. डा मी अमी म्हणजे डापला मिरी अभोर मिश्मी अशा पद्धतीने लक्षात ठेवा. तुम्हाला प्रश्नांचं स्वरूप शिकवताना तुम्हाला प्रिलियम बद्दल पण सांगितलं आणि मुख्य बद्दल पण मी तुम्हाला सांगितलं. डामी मी लक्षात राहील. गारो काशी जयंतिया, मिकीर बरेल लक्षात राहील का? हे प्रॉपर लक्षात ठेवा. एक एक भाग आपण बघत चाललोय. पुढे चला. देशातील सर्वात मोठा जलविभाजक पर्वत कुठला आहे? जलविभाजकाचा एकदा राज्यसभा प्रिलियमला प्रश्न आला होता. जलविभाजक पर्वत कोणता? देशातील सर्वात मोठा. तर मित्रांनो इथे लक्षात ठेवायचं आहे कोणता आहे जलविभाजक सर्वात मोठा. देशातील जलविभाजक सह्याद्री पर्वत आहे. एक नंबर सह्याद्री. सह्याद्री पर्वत सर्वात मोठा जलविभाजक आहे. 2 नंबर कधी विचारला तुम्हाला तर 2 नंबर कुठला आहे? हिमालय पर्वत आहे. हिमालय. 3 नंबरचा कुठला विचारला तर विंध्य पर्वत आहे. विंध्य पर्वत. 4 नंबरचा जलविभाजक कधी विचारला तर सातपुडा पर्वत आहे. सातपुडा असे पर्वत आहे. जलविभाजक म्हणजे पाण्याला काय केलेलं आहे? विभाजन केलेलं आहे. तुम्हाला नदी प्रणाली ज्या वेळेस शिकवेल त्यावेळेस सांगेलच मी तुम्हाला जलविभाजक कसा आहे ते. फक्त इथे डिटेलमध्ये इथे थोडा सांगतो. आता वरचा आपण नकाशा बघितलेलाच आहे. बघा या ठिकाणी मी तुम्हाला सह्याद्रीचं उदाहरण दिलं. बघा या ठिकाणी सह्याद्री पर्वत आहे. सह्याद्री पर्वत बघा असा आहे, असा आहे, असा आहे, असा इथपर्यंत आहे. बरोबर ना? आणि जलविभाजक जी रेषा आहे ती अशी जाते. या ठिकाणून अशी जाते. अशी 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 गेल्यानंतर या ठिकाणी अशी जाते ही बाही रेषा जलविभाजक रेषा. सर आम्हाला काही दिसत नाही. तुम्ही हे इतकं लिहून ठेवलेलं आहे. आम्हाला दिसायला पाहिजे अशा पद्धतीने करा. ठीक आहे बरं. तुम्हाला दिसायला पाहिजे अशा पद्धतीने दाखवतो. कारण तुमचे प्रश्नही मला समजत आहे, उत्तरही मला समजत आहे. इथे बघा जलविभाजक रेषा हे बाई ही अशी दाखवलेली आहे. इथे तापी नदी, नर्मदा नदी ते झाल्यानंतर या ठिकाणी अशी जलविभाजक रेषा आहे. जलविभाजक असं केलेलं आहे की इथे कुठला समुद्र आहे? बंगालचा उपसागर. पहिलं लेक्चर बघून घ्यायचं आहे. उपसागर. आणि या ठिकाणी कोणता आहे? अरबी समुद्र. म्हणजे अरबी समुद्रात वाहणाऱ्या छोट्या छोट्या कोकणातील नद्या असो, खालच्या सर्व नद्या असो, इथे तापी, नर्मदा या ठिकाणी इथून येणारी सिंधू नदी असो, इथून येणारी माही नदी असो, साबरमती नदी असो, या सर्वच्या सर्व नद्या कुठे वाहत आहे? अरबी समुद्रात. म्हणजे इथे पाण्याला विभागलेलं आहे. आणि बंगालच्या उपसागरात जाणाऱ्या म्हणजे बघा जलाला काय केलेलं आहे? विभाजन केलेलं आहे. इथे बघा जेव्हा तुम्हाला नद्या ज्या दाखवलेल्या आहे ह्या सर्व कुठल्या आहे? जलविभाजक असं निर्माण झालेलं आहे. म्हणजे या बंगालच्या उपसागरात जाऊन मिळाल्या आणि इकडच्या नद्या कुठले जाऊन मिळालेल्या आहे? अरबी समुद्रामध्ये. म्हणून देशातील सर्वात मोठा जलविभाजक कोणता विचारला तर कुठला आहे? सह्याद्री पर्वत. राहील का लक्षामध्ये? सह्याद्री पर्वताच्या डिटेलमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे. पुढे बघा नकाशांची ओळख करून देतो आहे. द्वीपकल्पीय पठार. द्वीपकल्पीय पठार मी तुम्हाला सांगितलं. द्वीपकल्पीय पठार म्हणजे काय? बरोबर ना? द्वीपकल्पीय पठार म्हणजे काय सांगितलं? द्वीपकल्पीय पठार म्हणजे 3 बाजूने पाणी आणि एका बाजूने भूभाग, त्याला काय म्हणतात? द्वीपकल्पीय पठार. आपलं असं द्वीपकल्पीय पठार आहे. आणि या द्वीपकल्पीय पठाराच्या पश्चिम साईडला काय आहे? पश्चिम घाट आहे आणि अरबी समुद्र आहे. पूर्व साईडला पूर्व घाट आहे आणि बंगालचा उपसागर आहे. उत्तर साईडला काय आहे? विंध्य पर्वत. बरोबर. वायव्य साईडला काय आहे? अरवली पर्वत. आणि दक्षिणेला काय? निलगिरी आहे, अन्नामलाई आहे, कार्डमम आहे. आणि बरोबर ईशान्येला काय आहे? मेघालय पठार. असा आपला द्वीपकल्पीय पठाराचा भाग आहे.
लक्षात ठेवायचं आहे. मॅप लक्षात ठेवताना कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं तुम्ही स्वतः हँडरायटिंग करायचे आहे. मी तुम्हाला शिकवता एका ठिकाणी असं ऐकत चालायचं, लिहित चालायचं, ऐकत चालायचं, लिहित चालायचं. त्यावेळेस तुमचं जॉग्राफी डिटेलमध्ये व्यवस्थित होईल. पुढे बघा, जे भारताचे जे भाग पडलेले आहे हे कशा पद्धतीने पडलेले आहे. 10 भाग बघा कसे पडलेले आहेत. इथे बघा डेक्कन प्लॅटू, हा डेक्कन प्लॅटूचा भाग आहे. दख्खनचे पठार, इथे सेंटर हायलँड आहे म्हणजे उंच पर्वतीय प्रदेश आहे मध्य. इथे सेमी ॲरिडचा भाग आहे, इथे डेझर्ट आहे आपलं, डेझर्ट म्हणजे इथे वाळवंट आहे. या ठिकाणी गंगेटिक प्लेन आहे म्हणजे इथे गंगाचे गाळाचे मैदानी प्रदेश आहे. ह्या नॉर्थ ईस्टचा भाग आला, हा हिमालय पर्वताचा भाग आला, हे इथे ट्रान्स हिमालय इथे उंच हिमालयाचा भाग आला. या ठिकाणी वेस्टर्न घाटाचा पश्चिम घाट आहे, या ठिकाणी ईस्टर्न घाट, इथे पूर्व घाट आहे आणि या ठिकाणी काय आहे लक्षद्वीप लँड आहे आणि इथे अंदमान निकोबार आयलँड्स आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. बरोबर. सर हा नकाशा का दाखवला? कारण भूगोल हा नकाशांशिवाय अपूर्ण आहे. जोपर्यंत तुम्हाला प्रॉपर नकाशे दिसत नाही तोपर्यंत तुमचा विश्वास बसणार नाही की मी भूगोल शिकत आहे म्हणून तुम्हाला प्रत्येक नकाशे दाखवणे हे गरजेचे आहे. आता आपण द्वीपकल्पी पठार बघताना पहिल्यांदा वायव्येकडून सुरुवात करणार आहे. वायव्येकडून म्हणजे सुरुवात आपण कुठून करू? अरवली पर्वताकडून. अरवली पर्वताचा जो मॅप आहे तो डिटेलमध्ये बघून घ्यायचा आहे. कसा दाखवलेला आहे बघा, असा अरवली पर्वत दाखवलेला आहे. त्याचा विस्तार कसा आहे रे? कसा विस्तार असा आहे सर? नैऋत्येकडून ईशान्येकडे. बरोबर आहे. मग हा कुठून? तर पालनपूर पासून आहे, पालनपूर पासून तर दिल्ली कटकपर्यंत हा पसरलेला आहे. बघा मध्यमभागी कसा डमरूसारखा आकाराचा दिसतोय ना, डमरू बघा असा डमरूसारखा. म्हणजे या ठिकाणी बघा इथून अशी लुनी नदी वाहिली आणि या ठिकाणून कशी कोणती नदी वाहिलेली आहे? बनास नदी वाहिलेली आहे. म्हणून याचा आकार कसा झाला आहे? डमरूसारखा. विचार करा बरं तुम्ही, या अरवली पर्वत असा ईशान्य नैऋत्य असा विस्तार नसता किंवा पूर्व पश्चिम असा विस्तार कधी असता तर काय झालं असतं? म्हणजे आपला जो डेझर्टचा भाग आहे, वाळवंटाचा भाग आहे, असा राहिला असता का? नाही, वाळवंटाचा भाग राहिला नसता. कारण मान्सूनचे वारे अडवले गेले असते आणि अडवल्यामुळे काय झालं असतं? हा भाग सुजलाम सुफलाम झाला असता. आता वारे असे वाहत येतात आणि या पर्वताला समांतर वाहून असे निघून जातात, त्यामुळे या ठिकाणी पाऊस पडत नाही. हे लक्षात ठेवायचं आहे. इथे बघा अरवली पर्वत आहे. अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर, आता पर्वत तर आहे त्याचं उंच शिखर कुठलं? सर्वात उंच गुरु शिखर आहे, सर्वात उंच शिखर. आणि गुरु शिखराची उंची किती आहे? 1722 मीटर गुरु शिखराची उंची. आणि सर्वात थंड हवेचं ठिकाण कोणतं आहे? थंड हवेचं ठिकाण माउंट अबू हे थंड हवेचं ठिकाण आहे. व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. अरवली पर्वतावर जैनांचं दिलवाडा हे मंदिर आहे, हे प्रसिद्ध मंदिर आहे. आणि अरवली पर्वत कसा आहे? प्राचीन वली पर्वत आहे. प्रिलियमला प्रश्न विचारताना अशा पद्धतीने विचारता, अर्वाचीन वली पर्वत कुठला? अर्वाचीन म्हणजे नवीन वली पर्वत विचारला आहे. अर्वाचीन कुठला विचारला तर हिमालय सांगायचा आहे आणि प्राचीन विचारला तर कुठला सांगायचा आहे? अरवली पर्वत सांगायचा आहे. अरवली पर्वत कसा आहे? अवशिष्ट पर्वत आहे. अवशिष्ट पर्वत म्हणजे काय? ज्या पर्वतावर बहिर्गत कारक म्हणजे काय? ऊन, वादळ, हवा, पाणी सर्वांनी प्रभाव झाला आहे आणि ज्याचा आकार बनलेला आहे तो कसा? त्या पर्वताला काय म्हणतात? अवशिष्ट पर्वत म्हणतात. आणि अरवली पर्वताची एकूण जी लांबी आहे 692 किलोमीटर इतकी आहे. आता 692 दिले आहे म्हणजे तेवढीच लिहायची असते का आपण? 690 चुकीची असेल का? नाही. किंवा 700 या दरम्यान इतकी लांबी आहे प्रिलियमसाठी. ठीक आहे, प्रश्न विचारला तर लिहून टाकायचा. याची जी निर्मिती जी झाली आर्कियन महाकल्प. आता आपण कालखंडाचे पण पुढे प्राकृतिक बघू, फिजिकल जॉग्राफी बघू, त्यावेळेस मी तुम्हाला ते कालखंडाचे पण पूर्ण टप्पे सांगणार आहे. ज्यावेळेस आर्कियन महाकल्पाच्या शेवटच्या टप्पा चालू झाला त्यावेळेस अरवली पर्वताची निर्मिती झाली. म्हणजे अरवली पर्वत निर्मिती होताना वली म्हणजे अशा गड्या पडला आणि अशा पद्धतीने हा पर्वत उंचावला गेला. वेगनरचा भूखंडवन सिद्धांत सांगताना मी तुम्हाला सांगणार आहे की ह्या वेळेस या ठिकाणी टेटिस समुद्र होता. उत्तरेकडून वाहून येणाऱ्या नद्या आणि दक्षिणेकडे वाहून येणाऱ्या नद्या. म्हणजे काही भूगोलतज्ञांचं मत
त्यामुळे काय झालं, तिथे गार साचला गेला, भाग दाबला गेला आणि त्या ठिकाणी ओली पर्वतांची निर्मिती झाली. मग ते कुठले असो, आपला हिमालय असो, आपला तिकडचा रॉकी पर्वत असो, अँडी पर्वत असो, आल्प्स पर्वत असो, त्या पद्धतीने इथे सुद्धा असं म्हटलं जातं की या ठिकाणी समुद्र होता पहिले आणि ह्या समुद्रात त्या भागामध्ये समुद्री प्राण्यांचे अवशेष सापडतात. चला आपण पुढे बघू. अरवली पर्वताबद्दल तुमच्या हे मॅप लक्षात आला का? अजून संपलेला नाही. बघ प्रिलियमला कधी म्हटला तर इथपर्यंत ठीक आहे, पण अजून डिटेलमध्ये जाताना बघा, विस्तार मी तुम्हाला सांगितला, नैऋत्येकडून ईशान्येकडे याचा विस्तार आहे. या ठिकाणी कुठला खडक आढळतो? संगमरवर खडक आढळतो. संगमरवर लक्षात ठेवायचं. या ठिकाणी खिंडी सुद्धा आहे. बार एक खिंडी आहे, पिपला घाट आहे, परत देवर आहे, देसूर आहे, ह्या खिंड्या आहे. आणि या पर्वतातून उगम पावणाऱ्या नद्या कोणत्या आहे? मही नदी आहे. जी मही नदी तीच जी कर्कवृत्ताला 2 वेळा छेदते, ती मही नदी म्हणतोय मी. ती कुठून उगम पावते? अरवली पर्वता म्हणून. आणि नंतर लुनी आहे, सुक्री आहे, जोगरी आहे, बंदी आहे. आपल्याला बस सर आम्हाला तर लुनी नदीच माहिती होती. आता बनास पण तर वाचली ना, बनास पण नदी आहे. बरं, बनास आणि लुनी यामुळे याचा आकार कसा झाला आहे? अरवली पर्वताचा डमरू सारखा झाला आहे. असा आकार झाला आहे डमरू सारखा. तुम्हाला दाखवला अरवली पर्वत आणि विंध्य पर्वत. म्हणजे या ठिकाणी असा विचार करताना इथे अरवली पर्वत आहे मित्रांनो, आणि या ठिकाणी खालती काय आहे? विंध्य पर्वत आहे. मी तुम्हाला वरती जी ट्रिक सांगितली, विना सात सागो भीमकृष्णा, जी ट्रिक सांगितली त्यामधला जो वरचा विंध्य पर्वत आहे, हा अरवली पर्वत आणि विंध्य पर्वत कशामुळे वेगळा झालेला आहे? ग्रेट बाउंड्री फॉल्टमुळे वेगळा झालेला आहे. म्हणजे तिथे असा फॉल्ट निर्माण झाला आणि हा भाग काय झाला? दूर झाला. म्हणजे याचा अर्थ पहिला एकत्र असेल का? असू शकतो पहिले एकत्र, बरोबर ना? नंतर हा वेगळा झालेला आहे. लक्षात ठेवायचं आहे. पर्वताचा विस्तार नैऋत्येकडून ईशान्येकडे जाताना कसा होत जातो? कमी होत जातो. म्हणजे या ठिकाणी कसा असतो? जास्त असतो. आणि जसे आपण ईशान्येकडे जातो तसा विस्तार कसा होतो? म्हणजे दिल्लीकडे जातो, हा विस्तार कमी कमी होत जातो. लक्षात ठेवायचं आहे. अरवली पर्वतरांगाला उदयपूरच्या वायव्येमध्ये आता कुठल्या टेकड्या आहे? ते जारगो टेकड्या आहे, तोडगड जवळ आहे. आता आपण राज्यसेवा मेन्सचा अभ्यास करतो आहे. प्रिलियमला इतके डीपमध्ये जाणार नाही, पण मेन्सला जाताना इथे जाऊ शकतात. तोडगड जवळ मारबाड टेकड्या आहे, अल्बर टेकड्या आहे, हर्षवर्धनीय टेकड्या आहे. उत्तरेकडे दिल्ली कटक या नावाने हे ओळखले जातात. दिल्ली कटक हा सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. दिल्ली जवळ रांग गाळाच्या मैदानांच्या उंचीचे आहे, म्हणजे खडकांची वैशिष्ट्ये कायम ठेवलेले आहे, म्हणून त्या रांगेला काय म्हणतात? दिल्ली कटक असे म्हणतात. बघा अरवली पर्वत 2 ओळी. काही तुम्ही पुस्तकं वाचाल तेव्हा सर आम्हाला फक्त या पुस्तकामध्ये इतका दिलेला आहे. मित्रांनो, मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं की कुठले पुस्तक वापरलेले आहे, काय काय वापरलेले आहे. तुम्ही त्यापैकी एखादी पुस्तक घेऊ शकता. पूर्ण नाही घेतले तरी पण चालेल. एखादी पुस्तक तुम्ही घेऊ शकतात आणि त्या पुस्तकांमधून आणि आपल्या नोट्स वाचल्या तुमचं पूर्ण होईल. कारण पुस्तक वाचलं की कॉन्फिडन्स वाढतो, नोट्स वाचल्या की आपली पटकन रिव्हिजन होतं. त्यामुळे मी तुम्हाला पुस्तकं घ्या असं सांगत आहे. पुढे चला आपण आता पुढचा भाग मारवाडचे पठार बघू. हा इथे बघा मारवाडचे पठार नकाशामध्ये मी तुम्हाला दाखवलं तो मारवाडचे पठार. पुस्तकांमध्ये 1 ते 2 ओळी, एका ओळ म्हणजे मारवाडचे पठार आहे. हा भाग संपवलेला असतो. पण तुम्ही राज्यसेवा मेन्स देणार आहे, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न देणार आहे पठारीय प्रदेशात. या पठारी प्रदेशामध्ये कुठलं शहर आहे? अजमेर हे शहर बसलेलं आहे. आणि यामध्ये पालमपुरा उंचवट्याचा प्रदेश आहे. लक्षात ठेवायची, याची उंची जवळजवळ या पठाराची उंची 685 ते 800 मीटर पर्यंत याची उंची आढळते. आणि बनास नदीमुळे मुख्य रांगांपासून वेगळं झालेलं आहे. मुख्य रांगा कुठल्या? अरवली पर्वताच्या मुख्य रांगा आहे. बनास नदीमुळे हे पठार वेगळं झालेलं आहे. मारवाडचे पठार. मारवाडी जी लोक आहे ते या पठारावर पहिले राहत होते. नंतर अजून पण आहे, भरपूर लोक आहे, म्हणजे त्या नावावरूनच इथे मारवाड असं नाव पडलेलं आहे. नंतर ते पूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी राहत असतात, वास्तव्य करत असतात. चला पुढे जाऊ आपण. बघा भोरतचे पठार. हे पण भोरतचे पठार हा पण आपल्याला तोच अरवली पर्वताचाच एक भाग म्हणून तुम्हाला सांगता येऊ शकतो. उदयपूरच्या वायव्यमध्ये उंची 1225 मीटर इतकी उंची आहे. आणि भोरतच्या पठाराचे वैशिष्ट्य काय आहे? खालीलपैकी कोणते पठार असे आहे जे जलविभाजक म्हणून काम करते? भोरत पठार आहे असे ते जलविभाजक म्हणून काम करते. म्हणजे या ठिकाणी ते आहे, म्हणजे बंगालच्या उपसागरात जाणाऱ्या नद्या
या ठिकाणी आणि अरबी समुद्रात जाणाऱ्या नद्या या दोघांमधलं पाणी यांनी दूर केलेलं आहे, म्हणून या पठाराला जलविभाजक पठार असं म्हटलं जातं. येतंय का लक्षामध्ये? प्रत्येकाच्या लक्षात यायला पाहिजे. पुढे लक्षात ठेवा. आपण बघा घग्गर नदी ही अंतस्थलीय नदी आहे. अंतस्थलीय म्हणजे काय? म्हणजे आतून वाहणारी का? हो, आतून वाहणारी. म्हणजे या नदीचे उदाहरण अंतस्थलीय असून हिमालयाच्या पायथ्यापासून ते उगम पावते आणि हनुमानगड येथे ती लुप्त होते. आता तुम्ही फक्त जुन्या 10वीच्या पुस्तकात असं ऐकलं असेल, वाळवंटात लुप्त होणारी एकमेव नदी कोणती? लुनी नदी. बरोबर, असं तुम्ही ऐकलं असेल. परंतु एकटी लुनी लुप्त होते का? बघा, इथे घग्गर ही नदी लुप्त होते. लुनी आहे, कांताली आहे, सावी नदी आहे, काकणी नदी आहे, या सुद्धा वाळवंटात लुप्त होतात. कोणकोणते सांगितलं? घग्गर सांगितले, लुनी सांगितले, कांताली सांगितली, सावी सांगितले आणि काकणी या नद्या वाळवंटात सुद्धा लुप्त होत असतात. या वाळवंटात लुप्त होणाऱ्या नद्या आहे. म्हणजे आपण वाळवंटाचे महत्त्व सांगताना किंवा वाळवंटाबद्दल क्वेश्चन कधी आला तर तुम्हाला इथे हे लिहिता येऊ शकतं. अरवली पर्वताबद्दल क्वेश्चन कधी आला तर तुम्हाला इथे हे लिहिता येऊ शकतं. बरोबर ना? प्रश्नांचं हे सर तुम्ही तर शिकवताय, पण हे प्रश्नांच्या मध्ये उत्तरामध्ये कसं लिहायचं त्यासाठीच मी तुमची प्रॅक्टिस घेणार आहे उत्तरांची. म्हणजे चॅप्टर झाल्यानंतर मी तुम्हाला 2 म्हणजे असे 10 प्रश्न लिहून देणार आहे. 5 प्राकृतिक विभाग आहे, तर इथे 10 प्रश्नांची उत्तरांची, आणि ते पण 250 शब्दांमध्ये. तुम्ही शब्द मोजू शकतात की प्रॉपर सरांनी कसं उत्तर लिहिलेलं आहे. प्रॉपर 250 शब्दांमध्ये कशा पद्धतीने उत्तर लिहिलं आहे. 250चे 260 270 झाले तरी चालतात, 240 235 झाले तरी चालतात. बरोबर, 250 शब्दात चांगलं, याचा अर्थ असा नाही सर 200 शब्दात लिहितो मार्क कापातील. पुढे बघू माळवाचे पठार. बघू आपण माळवाचे पठार. हे माळवाचे पठार आहे आणि या बाजूला सागर पठार आहे. इथे याची उंची कधी बघितली अशी उंची तर 390 किलोमीटरपर्यंत आहे आणि लांबी कधी बघितली तर 530 किलोमीटरपर्यंत आहे. माळवाच्या पठाराच्या या साईडला काय आहे? विंध्य पर्वत आहे आणि त्याची उपशाखा आहे. लक्षात ठेवायचं आहे. आणि वरच्या साईडला काय आहे? अरवली पर्वत आहे. असं माळवाचं पठार होतं. आकृती आपण काढलेली आहे. आता माळवाच्या पठारावरून बघा चंबळ आहे, सिंध आहे, बेटवा आहे, केन नद्या आहे. या नद्या या पठारावरून वाहत असतात. माळवाच्या पठारावरून खाली पैकी कोणत्या नद्या वाहतात? चंबळ, सिंध, केन, बेटवा. सर या नद्या कोणाच्या उपनद्या आहे? या यमुनेच्या उपनद्या. यमुना मी तुम्हाला नदी प्रणाली शिकवेल त्यावेळेस तुम्हाला डिटेलमध्ये सांगेल. नर्मदा आणि माही नदी पठारावरून वाहत जाऊन खंबातच्या आखातात जाऊन मिळते. आणि हा प्रश्न राज्यसेवेला विचारलेला आहे, कंबाईनला विचारलेला आहे. डिस्क्रिप्टिव्हला विचारताना तुम्हाला खंबातच्या आखाताचे वैशिष्ट्य किंवा आखातांबद्दल विचारलं तर तुम्हाला इथे उदाहरणं देता येऊ शकतात. बरोबर, इथे मेवाडचे पठार आहे. खालते मेवाड, अरवली पर्वताच्या पश्चिमेत मेवाड मैदान आणि पूर्वेस मेवाडचे पठार आहे. मेवाडचे मैदान सुद्धा आहे आणि पठार सुद्धा आहे. लक्षात ठेवायचं आहे. सरासरी उंची मेवाडच्या पठाराची किती आहे? 250 ते 500 मीटरपर्यंत असून आणि याचा उतार कसा आहे? पूर्वेस याचा उतार आहे. म्हणजे या साईडला याचा उतार आहे पूर्व. आता ही पश्चिम साईड आहे, ही पश्चिम साईड आहे आणि ती पूर्व साईड आहे. पूर्वेस या पठाराचा उतार आहे. लक्षात ठेवायचं आहे. वालुकाश्म टेकड्या आहे, शेल आहे, लाईमस्टोन आहे. या प्रकारच्या खडकांपासून हे पठार तयार झालेले आहे. म्हणजे या पठारावर खनिज संपत्ती सापडेल का? 100% सापडेल. बनास आणि चंबळ नदींच्या वहन आणि शरण कार्याने रोलिंग प्लेन तयार झालेले आहे. रोलिंग प्लेन कुठल्या नदीच्या? बनास आणि चंबळ नदीच्या वहन आणि शरण कार्याने, म्हणजे सपाट बनलेला आहे. कोणतं पठार आहे? मेवाडचे पठार. येतंय का लक्षामध्ये? प्रत्येकाच्या लक्षात येत आहे का? सर्वांच्या लक्षात यायला पाहिजे. आता आपला या ठिकाणी अरवली पर्वत आणि वेगवेगळे पठार आहे त्याबद्दल संपलेला आहे. आणि पुढचा जो भाग आहे बुंदेलखंड. बुंदेलखंडाचा मॅप बघा. आता सर असे मॅप कुठे आहे? हे मॅप कुठेच नाही. हे स्वतः मी तयार केलेले मॅप. त्यामुळे तुम्हाला फक्त आपल्या नोट्समध्ये दिसतील बुंदेलखंड आणि ज्या ठिकाणी तुम्हाला दुसरे कुठे दिसतील समजून घ्यायचं आहे की आपल्या नोट्समधले त्यांनी मॅप उचललेले आहे. कारण हे स्वतः मी तयार केलेले आहे. बुंदेलखंडाचा उत्तर प्रदेश म्हणजे उत्तरेला कुठला भाग आहे? उत्तर प्रदेश आहे. या ठिकाणून बघा यमुना नदी वाहत जाते.
बघा उत्तरेकडे याचा उतार कसा आहे, सौम्य उतार आहे, या साईडला बुंदेलखंडाचा सौम्य उतार आहे. मग दक्षिणेकडे कसा असेल, तीव्र उतार असेल. आणि बुंदेलखंडाच्या दक्षिणेकडे काय आहे, मध्य प्रदेश आहे. आता बुंदेलखंड याच्यासाठी प्रसिद्ध आहे, पन्ना इथे हिऱ्यांची खाण आहे आणि इथे अजय डोंगर सुद्धा आहे एक. या बुंदेलखंडामध्ये ग्रॅनाइट आणि नीस खडकांची निर्मिती या बुंदेलखंडामध्ये झालेली आहे. पुढे बघा, या ठिकाणी म्हणजे जो नैऋत्यकडचा भाग आहे हा कशामुळे बनलेला आहे, माळवाचे पठार असा बनलेला आहे. आणि आपण ज्या खजुराहो लेणी म्हणतात, खजुराहो लेणी ह्या कुठल्या पठारावर आढळतात, बुंदेलखंड या पठारावर आढळतात. या ठिकाणी हिंदू आणि जैनांचे मंदिर आहे. असा इकडचा वायव्येकडचा भाग कधी बघितला तर इथून चंबळ नदी वाहते आणि बेटवा, केन आणि धनस नद्यांनी या पठारावर धबधबे आणि घळ्या निर्माण केलेल्या आहे. कोणकोणत्या, बेटवा, केन आणि धनस असा आपला बुंदेलखंडाचा नकाशा आहे. बुंदेलखंडाच्या वरच्या साईडनं कुठली नदी आहे, यमुना नदी आहे आणि खालच्या साईडनं कुठलं आहे, विंध्य पर्वत आहे. अशा पद्धतीने बुंदेलखंड आहे. प्रॉपर लक्ष द्यायचं आहे बुंदेलखंडाच्या नकाशाकडे. लिहिताना, मॅप काढताना तुम्हाला स्वतः मॅप तुम्हाला तयार करता येऊ शकतात. आता आपण पुढचा विंध्य पर्वत घेऊ. आता विंध्य पर्वत हा बघा, विंध्य पर्वताचा तुम्हाला मॅप कुठे दिसणार नाही. हा पण आपण स्वतः तयार केलेला आहे हाताने. तुम्हाला आपल्या नोट्स तयार असताना म्हणजे तुम्हाला काही गोष्टी हाताने काढलेल्या असतील आणि काही टायपिंग केलेल्या असेल, आपल्या PPT दिसतील अशा पद्धतीने. बघा इथे गोमनपूर, इथे मध्य प्रदेश आहे, विंध्य पर्वत. मग आता मला सांगा त्याचा विस्तार कसा असेल, पश्चिमेकडून पूर्वेकडे किंवा पूर्वेकडून पश्चिमेकडे. मध्य प्रदेशापासून गोमनपूरपासून चालू होतो तर विस्तार कितपर्यंत आहे, बिहारपर्यंत पसरलेला आहे. मिर्झापूर टेकड्यांपर्यंत याचा विस्तार आहे. या ठिकाणी मिर्झापूर टेकड्या आढळतात, कैमूर टेकड्या आढळतात आणि पूर्वेमध्ये भारनेरचे पठार आहे. सर या नावं तर आम्ही तर ऐकलेच नाही. मित्रांनो, आतापर्यंत आपली ऑब्जेक्टिव्ह एक्झाम होती त्यामुळे तुम्ही ऐकले नसणार. आता डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम आहे, कारण तुम्हाला फक्त राज्यसेवाच द्यायची नाही तर तुम्हाला UPSCचा सुद्धा अभ्यास करायचा आहे. बरोबर, म्हणजे मराठी माध्यम आपली जी बॅच आहे राज्यसेवा मेन्स, UPSC मेन्स डिस्क्रिप्टिव्हसाठी म्हणजे पूर्व मुख्यचा अभ्यास आपोआपच होऊन जातो या बॅच. म्हणून पूर्वेस भारनेरचे पठार आहे, तर दुधी आणि सांगरोली या ठिकाणी कोळसाखाणी विंध्य पर्वतावर आढळतात. बरोबर, नर्मदा आणि शोण नद्यांनी घळई निर्माण केली आहे. घळई म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का? आता उदाहरणार्थ माझ्या लक्ष द्यायचं आहे, ही नदी आहे, बरोबर ना. ही नदी अशी वाहत आहे, अशी वाहत आहे, अशी वाहत परंतु ही नदी जोरात वाहत असताना ही काय करते, खनन कार्य करत आहे. खनन कार्य करत आहे, तिचा वाहण्याचा मार्ग असा आहे. बरोबर, या ठिकाणी जो भाग होता, जो पठार भाग होता हा सच राहिलेला आहे, परंतु नदी हळूहळू खनन कार्य म्हणजे नदी कुठून व्हायला लागली, आता खालून व्हायला लागली. आणि हा भाग म्हणजे आपण जे खाली बघतो, तुम्ही बऱ्याचशा मूव्हीमध्ये बघितले असेल की आपल्याला नदी वरती असा डोंगर रांगा आहे, हिरोईन असे बघत आहे. बरोबर, म्हणजे आणि खालून नदी वाहत आहे, त्याला काय म्हणतात, ती घळई आहे. ही नदीच्या खनन कार्यामुळे तयार होते. आणि ते 1-2 वर्षात तयार होते का? नाही, याला भरपूर शेकडो वर्ष लागतात, लक्षात ठेवायचं आहे. बरोबर, घळईत अजून एक दुसरी घळई दिसते, ते पण नदीच्या खनन कार्यामुळे निर्माण होते, त्याला निदरी असे म्हणतात. आणि चंबळ आणि शोण या नद्या ज्या आहे या पठारावरून उगम पावत असतात, परंतु या कुठे वाहतात तर घळईतून वाहत असतात, विंध्य पर्वतातून त्या उगम पावतात. बघा अजून यामध्ये ज्या नद्या आहेत, तोन्स आहे, केन्स आहे आणि करमानसी या नद्या सुद्धा विंध्य पर्वतावरून वाहत असतात. हिऱ्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या टेकड्या म्हणजे सतनाट टेकड्या असो किंवा रेवा टेकड्या असो, या हिऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. या पठाराचे वैशिष्ट्य किंवा शिखरे कधी उंच म्हटली तर कुठले आहे, चिंगारचोरी हे सर्वात उंच शिखर आहे. विंध्य पर्वतातील सर्वात उंच शिखर कुठलं आहे, चिंगारचोरी हे आहे. 884 मीटर इतकी याची उंची आहे. नंतर जानपो टेकड्या आहे, नंतर गोमनपूर टेकड्या आहे, असे उंच शिखर सुद्धा इथे दिलेले आहे. विजयवार जे आहे, पन्ना पठार, विजयवार हे जे ठिकाण आहे, बिजवार आहे त्याचं नाव, विजयवार नाही बिजवार जे आहे पन्ना पठारावर आहे. आणि पन्ना पठार मी तुम्हाला सांगितलं, पन्ना टेकड्या आहे तिथे, ते कशासाठी प्रसिद्ध आहे, हिऱ्यासाठी प्रसिद्ध आहे. घाई तर होत नाही ना जास्त, प्रत्येकाला समजत आहे ना, समजलं पाहिजे. पुढे गेले आता बागेलखंड बघू. आता आपण बघा कौटिल्याचा लोगो इथे लावलेला आहे. बागेलखंडाचे डिटेलमध्ये हे
मॅप दाखवतो तुम्हाला बागेलखंड, बघा बागेलखंड, इथे बागेलखंड तुम्हाला मॅप मी स्वतः काढलेला आहे। बागेलखंडाच्या बरोबर पश्चिम साईडला सतना रेवा टेकड्या आहे, या साईडला मैकर रांगेच्या पूर्वेस काय आहे बागेल, इथे मैकर रांग आहे, मैकर रांगेंच्या पूर्वेस बागेलखंड आहे। महानदीचा जलविभाजक म्हणून कुठले खंड कुठला भाग काम करतो असा प्रश्न विचारला तर कुठला भाग आहे बागेलखंड हा भाग महानदीचा जलविभाजक म्हणून काम करतो, लक्षात ठेवायचं आहे। आणि वरच्या साईडला उत्तर साईडला शोण नदी आणि त्याच्या उपनद्या गोपाळ असो किंवा शोण असो, हे बघा ह्या नदी इथून वाहतात। उत्तर सरहद हद्द नर्मदाचे शोण द्रोणी करमांसा आणि टोन्स वेलदरा या ह्या नदी इथं वाहत असतात। आणि पूर्व साईडला मिर्झापूर टेकड्या ह्या सुद्धा आहेत। लक्षात ठेवायचं आहे। बागेलखंडाबद्दल इतकीच माहिती सर्व माझ्या ऑप्शनलच्या पुस्तकांमध्ये होती आणि त्यामुळे मी तुम्हाला इतकी सांगितलेली आहे। पुढे बघा छोटा नागपूरचे पठार, छोटा नागपूरचे पठार डिटेलमध्ये बघू आता आपण। खनिज संपत्तीसाठी सर्वात प्रसिद्ध असलेले भारतातलं ठिकाण कुठलं आहे छोटा नागपूरच्या पठारावर। बाकीचा काही जो भाग आहे इथे बघू आणि उरलेला भाग आपण कुठे बघणार आहोत तिकडे बघणार आहोत। खनिज संपत्ती चॅप्टर घेईल तेव्हा डिटेलमध्ये आपण तो भाग बघणार आहोत। इथे बाकी प्रिलियमला मेन्सला कशा पद्धतीने क्वेश्चन विचारले जातात, माहिती काय काय आहे छोटा नागपूरचे पठार मी तुम्हाला पहिल्यांदा त्यासाठी मी तुम्हाला पहिल्यांदा नकाशा दाखवून दिलेले आहे, बरोबर। छोटा नागपूरचे पठार हे बघा कुठल्या भागामध्ये येतो, छत्तीसगड, झारखंड आणि तेलंगणा या भागामध्ये छोटा नागपूरचे पठार येत असतो, बरोबर। काही जो भाग आहे म्हणजे पश्चिम बंगालचा पश्चिमेकडचा जो भाग आहे हा सुद्धा येतो। काही भाग हा म्हणजे इकडचा जो भाग आहे काही म्हणजे छोटासा भाग आहे हा बिहारमध्ये येतो। आणि हा छोटा नागपूरचा बघा कसा आकार आहे, याचा छोटा नागपूरचा पठार असा आकार आहे म्हणजे बशीच्या आकाराचा हा बनलेला आहे मित्रांनो। बशी कशी आहे असा तो बनलेला आहे छोटा नागपूरचा पठार। खोरे बघा महानदीच्या वरच्या प्रवाहाच्या टप्प्यामध्ये हे वाहतात आणि याची उंची 150 ते 1200 मीटर असमान उठावाचा भाग आहे। हा पूर्ण असमान उठाव म्हणजे सारखा बनलेला आहे, कुठल्या ठिकाणी उंची जास्त कुठल्या ठिकाणी उंची कमी अशा पद्धतीने हा भाग बनलेला आहे। आणि आर्कियन खडक प्रणालीमध्ये ग्रॅनाइट आणि नीस खडकांचे आधिक्य या ठिकाणी आढळते। मी तुम्हाला खडक प्रणाली शिकवताना अशा पद्धतीने सांगणार आहे। आर्कियन खडक म्हणजे असं आ धा क वी गो ला ज ल अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे। म्हणजे इथे आर्कियन खडक आहे, इथे धारवाड आहे, इथे काय आहे कडप्पा आहे, इथे विंध्यन खडक आहे। अशा पद्धतीने मी तुम्हाला खडक प्रणाली सुद्धा अशी शिकवणार आहे। प्रॉपर माझ्याकडे लक्ष देऊन ऐकायचं आहे। हा आर्कियन खडक प्रणालीतील ग्रॅनाइट आणि नीस खडकांचे आधिक्य कुठल्या ठिकाणी आहे इथे आहे, बरोबर। लक्षात ठेवायचं आहे। या ठिकाणी बघा जमशेदपूर हे शहर दामोदर आणि सुवर्णरेखा नद्या इथून वाहत जातात आणि या ठिकाणी जमशेदपूर हे शहर वसलेलं आहे। जमशेदपूर शहर कुठल्या नदीच्या किनारपट्टीवर वसलेलं आहे प्रश्न विचारला तर तुम्हाला लक्षात यायला पाहिजे कुठल्या नदीच्या किनारपट्टीवर आहे, सुवर्णरेखा नदीच्या किनाऱ्यावर जमशेदपूर हे शहर वसलेलं आहे। या ठिकाणी बघा मित्रांनो रांची असो हजारीबाग असो कोणकोणते पठार येतात, रांची पठार आहे, हजारीबाग पठार आहे, धनबाग पठार आहे, बघा पाल्मागड पठार आहे, संताल परगाना टेकड्या आहे हे पठारांचा हा भाग आणि सिंगभूम पठार हे सुद्धा छोटा नागपूर पठाराचे भाग आहे। एकच पठार आहे का त्या ठिकाणी, नाही, हे वेगवेगळे भाग आहे। तुम्हाला छोटा नागपूरच्या पठाराचे वैशिष्ट्य सांगा असा प्रश्न कधी विचारला तर काय, पहिल्यांदा खनिज संपत्तीसाठी समृद्ध आहे, दुसऱ्यांदा या ठिकाणी उद्योगधंद्यांचा विकास झाला आहे का, झाला असेल, पण द्वितीयक व्यवसायाचा विकास झाला असेल का, झाला आहे, बरोबर। या ठिकाणी मग प्रत्येक गोष्ट द्यायची आहे। या ठिकाणी प्रदूषणाचं प्रमाण असेल का, जास्त हो असेल, कारण का त्या ठिकाणी उद्योगधंदे वाढलेले आहे। या ठिकाणी खाणी आहे त्यामुळे खाणीं म्हणून प्रदूषण होत असेल का, होत असेल, बरोबर। असे भाग इथे लिहायचे आहे। छोटा नागपूरच्या पण विचार करायचा आहे मित्रांनो। आपण ज्यावेळेस भारताचा नकाशा बघतो त्यावेळेस भारताच्या नकाशामध्ये म्हणूनच सांगतो मी पहिल्यांदा
ज्या मुलांना हवामान समजलं त्याला सर्वच्या सर्व गोष्टी समजतात. म्हणून आपला क्रमच बघा, पहिल्यांदा राजकीय, नंतर प्राकृतिक 5 विभाग, ते झाल्यानंतर नदी प्रणाली, नंतर हवामान घेणार आहे, नंतर हवामानावर अवलंबून काय खनिज, हवामानावर अवलंबून मृदा आहे, नंतर मृदेवर अवलंबून काय वनस्पती आहे, वनस्पतीवर अवलंबून काय खनिज संपत्ती आहे, नंतर काय उद्योगधंदे आहे, नंतर लोकसंख्या आहे. अशा पद्धतीने आपण एक एक क्रम घेत जाणार आहे. म्हणजे प्रिलियमचे क्वेश्चन, मेनचे क्वेश्चन सोडवून घेणे, लिहून घेणे हा आपला प्रोग्राम राहणार आहे. तुम्हाला समजेल पुढे. चला पुढे जाऊ आता आपण. बघा, छोटा नागपूरचे पठार, पॅटलांचा उंच प्रदेश, हा छोटा नागपूरच्या पठारावरील सर्वात उंचीचा प्रदेश आहे. पॅटलांचा रांचीच्या पूर्वेस आहे. उंची याची एकूण किती आहे? 600 मीटर इतकी याची उंची आहे. बागमुंद्री उंचवटा जो आहे रांची पठारापासून सुवर्णरेखा नदीमुळे हा वेगळा झालेला आहे. बागमुंद्री उंचवटा आणि हजारीबाग जो पठार आहे तो हा दामोदर नदीच्या खोलगट भागाच्या उत्तरेस अप्पर हा जो भाग आहे 600 मीटर उंच असून सभोवताली काय आहे? कोदरमाचे पठार आढळते. अशा पद्धतीने आपला छोटा नागपूरचे पठार आहे. बाजूला कधी गेले तर पालमाऊचे पठार आहे आणि पालमाऊचे पठारावर कुठल्या टेकड्या आहे? राजमहल टेकड्या आहे. आणि राजमहल टेकड्या कधी बघितल्या तर उत्तरेकडून दक्षिणेकडे असा विस्तार आहे. छोटा नागपूरच्या पठाराच्या बाजूला मी तुम्हाला उल्लेख केला होता, नकाशा समजत होत तेव्हा, बरोबर. इथे उत्तर ते दक्षिणेचा विस्तार आहे आणि ज्वालामुखीच्या उद्रेकापासून या तयार झालेला आहे. याची उंची किती? 300 ते 450 आणि छोटा नागपूरच्या पठाराच्या पूर्वेस आहे. ठीक आहे बरं का. छोटा नागपूरचे पठार प्रिलियमला कशा पद्धतीने लिहायचा, मेन्सला कशा पद्धतीने विचार करायचा हे तुम्हाला कळालं का? प्रत्येकाला समजत आहे का? असं व्हायला नको की मी एकटा बळबळ करत आहे आणि तुम्ही फक्त ऐकत आहात. असं व्हायला नको. प्रत्येकाला समजलं पाहिजे. सर्वांना सर्व गोष्टी लक्षात यायला पाहिजे. पुढे जाऊ आता आपण. मेघालय पठार बघू आणि मेघालय पठार झाल्यानंतर आपण पुढचा भाग पुढच्या भागामध्ये पुढच्या लेक्चरमध्ये बघू. मेघालय पठार बघा. मेघालय पठारावर मी तुम्हाला सांगितलं होतं सर्वात जास्त पावसाचं जे पठार आहे किंवा ठिकाण आहे हे मेघालय पठारावरच आहे. या ठिकाणी बघा गारो आहे, खासी आहे, जयंती आहे, अशा टेकड्या या ठिकाणी. मिकीर आणि मिकीर टेकड्यांना कुठल्या टेकड्या म्हणतात? रेगमा टेकड्या पण म्हणतात. ज्या गारो टेकड्या आहे जगातील सर्वात ओला प्रदेश आहे, बरोबर ना. ओला प्रदेश आहे. आशियातील सर्वात लांब गुहांपैकी त्या ठिकाणी एक सिंजू जे गुहा आहे ही बाई सर्वात लांब गुहांपैकी ही सिंजू गुहा या ठिकाणी आढळते. बघा, इमिलचांग धबधबा या ठिकाणी आहे. बाफलाक्रम वन्यजीव अभयारण्य, राष्ट्रीय अभयारण्य या ठिकाणी आढळतात गारो पठारावर. आणि गारो टेकड्यां म्हणजे 900 मीटर याची उंची आहे. आणि या टेकड्यांवरील सर्वात उंच शिखर कुठलं आहे? नोकरेक आहे. आणि मेघालय पठारावर कधी विचारलं तर शिलाँग आहे. दोघांमधला फरक आहे. मी तुम्हाला फक्त गारो टेकड्यांमधलं सांगितलं. नोकरेक हे गारो टेकड्यांमध्ये सर्वात उंच शिखर आहे. किती? 1515 मीटर. आणि शिलाँग हे मेघालय पठारावर सर्वात उंच शिखर आहे, 1966 मीटर आहे. मेघालय पठाराचा विचार करताना बघा उत्तरे साईडला कधी बघितला तर ब्रह्मपुत्रा दरी आहे उत्तर साईडला. पुढे आले इथे खासी तुम्हाला दिसतं आहे. खासी जगातील सर्वात जास्त पावसाचे ठिकाण खासी आहे. खासी टेकड्यांमधलं कुठलं आहे? मोसिमराम आणि चेरापुंजी या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडतो. बरोबर. दक्षिणेकडे उतार, याचा उतार बघा, दक्षिणेकडचा उतार अशा पद्धतीचा आहे आणि उतारावर सुरमा आणि मेघना या नद्या तिथे असतात. इथे जयंतिया टेकड्या आहे. 1500 मीटरपर्यंत जयंतिया टेकड्यांची उंची आहे. पुढे मिकीर टेकड्या आहे, रेगमा टेकड्या म्हणतात, 700 मीटरपर्यंत याची उंची आहे. या ठिकाणी यमुना नदी वाहते. सर यमुना नदी तर तिकडे आहे, बरोबर ना. ते यमुना नदी आहे, परंतु ह्या पण छोट्या छोट्या नद्या आहे. इथल्या नदीचं छोट्या नदी असेल एक. आणि धनशिरी इथून वाहत असतात. पठाराच्या तिन्ही बाजूला बघितलं तर प्रॉपर हिरवगार जंगल आहे. व्यवस्थित तिथे नद्यांचं अस्तित्व आहे. तिथे उंच उंच शिखरं आहे. पाऊस सर्वात जास्त पडतो. तिथे विकास पाहिजे तेवढा झालेला नाही. कारण का? तिथे आदिवासी जमाती पण भरपूर मोठ्या प्रमाणावर आहे. सुखसुविधा पाहिजे तेवढ्या पोहोचलेल्या नाही.
त्या भागामध्ये लोकसंख्या विरळ अवस्थेत त्या ठिकाणी आढळते आणि ज्या नावांच्या टेकड्या आहेत त्याच नावाच्या आदिवासी जमातीसुद्धा तिथे आढळत असतात. म्हणजे डिस्क्रिप्टिव्हला प्रश्न लिहिताना अशा पद्धतीने तुम्ही मुद्दे तुमचे यायला पाहिजे, ऑब्जेक्टिव्हला अशा पद्धतीने तुमचे मुद्दे यायला पाहिजे, म्हणजे तुमचं डिटेलमध्ये लक्षात राहील. पुढे आल्या नागालँडमध्ये सर्वात उंच शिखर कुठलं आहे? सारामती आहे. 3826 सारामतीची उंची 3826 मीटर आहे नागालँडमधला, हे लक्षात ठेवायचं. मेघालय पठार अशा पद्धतीने आहे. मित्रांनो, आता आपलं पहिलं लेक्चर झालं आहे. दुसरं लेक्चर मग आता आपण इथलं पार्ट 1 लेक्चर 2 मधलं पार्ट 1 पार्ट 2 असं पद्धतीने करणार आहे, किंवा भाग 2 मधलं लेक्चर 1 2 3 4 5 असं करणार आहे. आणि पुढे आपण डिटेलमध्ये एक एक भाग बघू. ह्याचे पार्ट जवळजवळ 5 पर्यंत आणि प्रश्न पकडून 6 पर्यंत याचे लेक्चर होतील. सर्व डिटेलमध्ये ऐकायचे आहे, लक्ष द्यायचं आहे. नाही समजलं तर मला परत विचारायचं आहे. धन्यवाद मित्रांनो, भेटू पुन्हा. धन्यवाद.